नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एक नव्या जोशाने तुमच्या समोर. तर काय घेऊन येत आहे आपण? 6th क्वेश्चन. तर बघा 5th क्वेश्चन पर्यंत आपला पहिला व्हिडिओ मध्ये आपल्याला झालेला आहे. तर 6th मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर तुमचा जास्तही वेळ न घालवता लवकरात लवकर तुमचा पोर्शनही कंप्लीट करायचा आहे. 6th क्वेश्चन मध्ये दिलेलं काय, फाइंड QP युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन. QP म्हणजेच काय, इथे काय सॉरी क्यू, मग QP फाइंड करायचं गिवन इन्फॉर्मेशन. आता दोन अँगल्स तुम्हाला काय करतात, हे जे सर्कल्स राहतात त्याला दुर्लक्ष करायचं नाही, कारण की हे दोन जे सर्कल्स आहे म्हणजे काय की हा काय करतोय, यातला अँगल N ला हा काय करतोय, इक्वल पार्ट्स मध्ये बायसेक्ट करतोय. म्हणजे याचाच अर्थ काय की अँगल बायसेक्टर थेरम वापरून आपण या दोन साइड्स पॅरलल इक्वल होतील याच्या रेशोला. म्हणजे हे दोन साइडचा जो प्रपोर्शन आहे इक्वल्स टू या दोन साइडचा प्रपोर्शन. आता NM दिलेली 25, NP 40, NQ 14. तर इन ट्रायंगल NMP रे NQ इज अ बायसेक्ट करतीये कशाला, अँगल NMP ला. तर बाय द थेरम ऑफ अँगल बायसेक्टर थेरम आपण काय करू शकतो की MN अपॉन MPN इक्वल्स टू MQ अपॉन QP. बरोबर. तर हे आपल्या इथे आपण लिहून घेतलेले. हे कोणत्या थेरमने, अँगल बायसेक्टर थेरम. थोडंसं फिगरकडे ना व्यवस्थित लक्ष द्यायचं फक्त. तर 25/40 इक्वल्स टू 14 अपॉन PQ. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 25 गुणिले PQ इक्वल्स टू 14 गुणिले 40. PQ 25 इकडे काय आहेत मल्टिप्लाय मध्ये, इकडे येऊन होईल डिवाइड. तर याला डिवाइड करताना आपल्याला काय होईल बघा, 5 5 जा 25, 5 8 जा 40. आता 14 8 किती होतात, 4 8 जा 8 बघा, 8 चौक 32, 3 2 8 1 8, 8 आणि 3 11, म्हणजे 112 अपॉन 5. आता 112 ला जर 5 ने भागितलं तर काय येतं आपलं, Q इक्वल्स टू 22.4. तर हे सगळं एकदम सोप्या पद्धतीने, याच्यात BPT थेरम व्यवस्थित लक्षात घ्यायचा, अँगल बायसेक्टर लक्षात घ्यायचा, त्याच्यानंतर पॅरलल 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सलचा हा थेरम लक्षात घ्यायचा, कन्व्हर्स BPT. हे 4 थेरम जर तुम्ही व्यवस्थितरित्या केले, सगळे क्वेश्चन तुमच्यासाठी खूप सोपे. बघा आता हा 6th क्वेश्चन आपला झालेला आहे. त्याच्यानंतर 8th क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलंय, 7th याच्या नंतर आपण बघूयात. 7th आणि 9th 10th आपण याच्या नंतरच्या स्लाइड मध्ये बघूया. तर बघा 8th क्वेश्चन, इन ट्रायंगल LMN. ट्रायंगल LMN म्हणजे काय दिलेले आहेत, MT इज अ बायसेक्टर ऑफ अँगल LMN चा बायसेक्टर आहे. बायसेक्टर म्हणजेच काय, इथेच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ह्या दोन साइड प्रपोर्शन मध्ये असेल, ह्या दोन साइडच्या, म्हणजे ज्या दोन साइडला इक्वली डिवाइड करतात त्या दोन साइडच्या काय असेल, हे प्रपोर्शन मध्ये असेल. तर बघा LM दिलेली आहे 6, MT दिलेली 10, TN दिलेली 8. आपल्याला काढायची LT. तर टू फाइंड LT. बरोबर. तर बाय अँगल बायसेक्टर थेरम या दोन साइड्स इक्वली असेल, रेशो यांचा दोघा साइडचा इक्वल रेशो असेल कोणाच्या, ह्या दोन साइड ज्या इंटरसेक्ट होत आहेत त्याच्या. मग LM अपॉन MN इक्वल्स टू LT अपॉन TN. मग LM काय, 6 अपॉन 10 इक्वल्स टू LT अपॉन 8. 8 इकडे काय आहेत, आता 8 इकडे मल्टिप्लाय मध्ये, डिवाइड मध्ये इकडे येऊन काय होईल मल्टिप्लाय. मग 2 3 जा 6, 2 5 जा 10, 8 3 24, 24 अपॉन 5 इक्वल्स टू LT. मग 24 ला जर 5 ने डिवाइड केलं तर LT ची व्हॅल्यू काय येते, 4.8. तर बघा हे एकदम सोप्या रीतीने आपण चाललोय, व्यवस्थित रीतीने समजून घ्या. फक्त नेमका अँगल बायसेक्टर आहे, अँगल्स वगैरे फिगरवर लक्ष ठेवा. याच्यानंतर आपला 7th आणि 9th आणि 10th क्वेश्चन आपण कव्हर करूया. तर बघा 7th क्वेश्चन मध्ये काय दिलेले आहेत की इन द फिगर 1.41 फाइंड द AB पॅरलल CD पॅरलल FE, फाइंड X म्हणजे व्हॅल्यू ऑफ E. तर एक लाईन दिलेली आहे तुम्हाला आणि त्याला पॅरलल 3 लाईन काढलेल्या आहेत. आता 3 पॅरलल लाईन काढलेले आहेत आणि त्याचे काय दिलेले आहेत, पार्ट्स तुम्हाला दिलेले आहेत. तर बाय पॅरलल लाईन्सचा थेरम आहे आपला, 3 पॅरलल लाईन्सचा थेरम आहे आपला. तर त्या हिशोबाने काय होतील, हे दोघं पार्ट्स कसे होतील, इक्वल होतील. आता जर हे दोन पार्ट्स इक्वल असेल तर आपण म्हणू शकतो की 3 पॅरलल लाईन्स कन्व्हर्स जर घेतल्या तर 3 पॅरलल लाईन्स काय आहेत, 3 लाईन्स काय आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत. आता हे दोघं जर 3 पॅरलल लाईन्स आहेत तर हे दोघांचे रेशो कसे असतील, हे आता बघा फिगर मध्ये काय दिलेले, BDF आणि ACE. तर हे AB पॅरलल CD, E पॅरलल EF. तर ह्या दोघांचे रेशो काय आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत. तर
लाईन गिवन दिलेले फाइंड एक्स अँड ई. आता याची व्हॅल्यू सी दिलेली एक्स आणि ए ई फाइंड करायची. ते कसं, तर बघा सगळ्यांचे रेशो आपण इक्वल घेऊ. म्हणजे बी डी अपॉन डी एफ इक्वल्स टू ए सी अपॉन सी बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड दे आर ट्रान्सव्हर्सल. म्हणजे 8/4 इक्वल्स टू 12/x. एक्स इकडे जाईल मल्टिप्लायमध्ये आणि 4 इकडे जाईल मल्टिप्लायमध्ये आणि 8 इकडे मल्टिप्लाय इकडे येऊन काय होईल डिवाइड. म्हणजे 4 1 4 4 2 8 2 1 2 2 3 6 एक्स म्हणजे सीई आली. म्हणजे सीई ची व्हॅल्यू काय आहे इक्वल्स टू एक्स. मग सीई ची व्हॅल्यू काय आली 6 आणि याची ए सी ची व्हॅल्यू आपल्याला अगोदरच दिली होती. ए सी ची व्हॅल्यू काय होती 12. तर आपल्याला काढायचं काय एई. मग काय होईल एई इक्वल्स टू ए सी प्लस सीई म्हणजे ए सी ई. मग 12 प्लस 6 काय होतील 18. मग ए ची व्हॅल्यू काय होतील 18. कळालं. आता आपला 9th वन मध्ये बघा इथे तुम्हाला फिगर बघूनच लक्षात येईल की काय आहेत. असा ट्रायंगल दिलेला आहे आणि त्याच्यामधून एक लाईन काढलेली आहे आणि हे काय दिलेले आहेत इक्वल. मग ए बी आणि डी सी. मग एक्स -2 आणि एक्स प्लस 2 आणि एक्स आणि एक्स प्लस 5. आता फक्त नंबरच्या जागी अशा व्हॅल्यूज दिलेल्या आहे. एकदम सोपं आहे हे पण लक्षात घ्या. आता दोन अँगल सारखे दिलेले आहेत आणि आता काय होईल अँगल बायसेक्टर थेरम. म्हणजे ह्या दोन साइड्स इक्वल होतील या दोन साइडच्या रेशोला. म्हणजे सेगमेंट बी डी इज अ बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी. मग सगळ्यांच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत गिवन टू फाइंड एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची इन ट्रायंगल ए बी सी. मग ए बी अपॉन बी सी इक्वल्स टू ए डी अपॉन डी सी. मग ए बी ची व्हॅल्यू काय आहेत एक्स, बी सी ची व्हॅल्यू आहेत एक्स प्लस 5, ए डी ची व्हॅल्यू आहेत एक्स -2 आणि डी सी ची व्हॅल्यू आहे एक्स प्लस 2. आता हे एक्स आहे इकडे एक्स प्लस 2 इकडे जाऊन काय होईल मल्टिप्लाय आणि एक्स प्लस 5 इकडे जाऊन होईल मल्टिप्लाय. मग एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 2 2x. अगोदर काय करायचं ह्या एक्सनी पूर्ण ब्रॅकेटला मग -2 ने पूर्ण ब्रॅकेटला एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर एक्स इंटू 5 5x -2 इंटू एक्स -2x -2 इंटू 5 5 2 10 आणि मायनसचं साईन म्हणजे -10. तर आता काय करायचं आपल्याला 5 - 2 3x बरोबर. तर हे सगळ्या टर्म्स काय करायच्या इकडे घ्यायच्या. मग एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हे दोघं काय होतील कट. मग इथे काय उरेल 1. मग 3x - 2x इक्वल्स टू -10. आता x इकडे काय आहेत -10 आहे. x इकडे गेल्यावर काय होईल -x इकडे काय +x आणि इथे काय होईल -10 ॲज इट इज. म्हणजे 3 - 2 1x म्हणजेच x उरेल x -10. x इकडे गेल्यावर होईल -x. तर -x इक्वल्स टू -10 मायनस मायनस कॅन्सल x इक्वल्स टू 10. मग x ची व्हॅल्यू काय आली 10. जर तुम्हाला सांगितलं असतं की ए बी ची व्हॅल्यू काढा नाही तर ए डी ची काढा ए सी ची काढा तर ह्या सगळ्या व्हॅल्यू पण तुम्हाला काढता आल्या असता. आता हा काय झाला आपला 9th क्वेश्चन. आता आपण बघणार आहोत 10th आणि 11th. 10th आणि 11th मध्ये फक्त आपल्याला 10th मध्ये बॉक्स फिलअप करायचे आणि 11 सॉल्व्ह करायचे. बघा 10th क्वेश्चन मध्ये काय सांगितलं आपल्याला की आपल्याला बॉक्सेस दिलेले आहेत प्रूव्ह करायचे. सगळं काय दिलेले आहेत. आता काय की बघा इन द फिगर 1.44 x इज अ पॉइंट इन द इंटेरियर ऑफ अ ट्रायंगल. पॉइंट x इज जॉईन द वर्टायसेस ऑफ ट्रायंगल. वर्टायसेसला ठीक आहे. सेगमेंट पी क्यू पॅरलल डी, सेगमेंट क्यू आर पॅरलल ई एफ आणि फिलिंग द ब्लँक सेगमेंट पी आर पॅरलल सेगमेंट ई एफ. आता एक्स डी ई पी क्यू पॅरलल डी. आता हे काय आहेत गिवन आहेत. हे तर आपल्याला ह्या बॉक्समध्ये काय भरायचं लक्षात आलं. आता एक्स पी दिलेले आहेत अपॉन आता एक्स पी दिलेले आहेत त्याच्या वरची साईड कोणती आहेत पी डी. मग खाली काय येईल पी डी इक्वल्स टू एक्स क्यू. आता खाली काय दिलेले आहेत खाली बघायचं क्यू ई दिलेले आहेत. मग त्याच्यावर वरती काय घ्यायचं क्यू एक्स. मग एक्स क्यू घेतलं तरी चालेल. हे कोणत्या थेरमने बीपीटी थेरम ते दिलेले आहेत. बघा ट्रायंगल इन ट्रायंगल एक्स ई एफ जो खालचा ट्रायंगल आहे एक्स ई एफ त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला पॅरलल लाईन दाखवलेल्या आहेत क्यू आर पॅरलल ई एफ. हे पण काय आहेत गिवन आहेत क्यू आर पॅरलल ई एफ. तर एक्स क्यू अपॉन आता त्या पॅरलल लाईन्स घेतलेल्या आहेत. मग काय करायचं एक्स क्यू अपॉन क्यू ई इक्वल्स टू क्यू आर अपॉन क्यू एफ. हे आपण व्यवस्थित तिथे लिहायचं बाय बीपीटी थेरम. म्हणजे ह्या ट्रायंगल जर घेतला एक्स ई एफ मग एक्स क्यू अपॉन क्यू ई आणि त्याच्यानंतर एक्स आर अपॉन आर एफ. ह्या अशा दोन आपण काय केलेल्या आहेत बीपीटी थेरम ना तिथे केल्यात. कारण की क्यू आर आणि ई एफ या दोन पॅरलल लाईन्स मध्ये काय होत आहेत ते पॉइंट्स येत आहेत.
त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, एक्स पी आता फर्स्ट आणि सेकंडने घ्यायचं आहे. मग एक्स क्यू अपॉन क्यू ई काय येत आहे, दोघांमध्ये पॅरलल येत आहे. म्हणजे एक्स पी अपॉन पी डी इक्वल्स टू काय येईल, एक्स आर अपॉन आर एफ. म्हणजे एक्स पी अपॉन काय पी डी इज पॅरलल टू लाईन एक्स आर अपॉन आर एफ. म्हणजे काय होईल, पी आर आणि पी डी ही पण काय होईल, पॅरलल लाईन होईल. म्हणजे फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, तर सेगमेंट पी आर पॅरलल सेगमेंट डी, म्हणजे सेगमेंट पी आर काय होईल, पॅरलल सेगमेंट डी ला. तर कळालं, हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूफ करायचं होतं, बरोबर ना. डी एफ ला सॉरी काय होईल, डी एफ ला पॅरलल होईल, पी आर पॅरलल डी एफ. कळालं. तर हे काय होईल, कन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम. कन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम काय की दोन पॅरलल लाईन्स मध्ये जर दोन रेशो जर इक्वल असेल तर त्याच्या दोन मधल्या काय लाईन्स राहतात, पॅरलल राहतात. आता 11th क्वेश्चन, इन ट्रायंगल एबीसी. आता एक ट्रायंगल एबीसी काढलाय, बीडी बायसेक्ट एबीसी, म्हणजे बी अँगलला काय बायसेक्ट करते, बीडी. सी बायसेक्ट अँगल एसीबी ला, सी ला बायसेक्ट करते सीई. तर सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट एसी, म्हणजे ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट एसी ला प्रूव्ह करायचंय ईडी पॅरलल बीसी ला. तर कसं प्रूव्ह करणार, बायसेक्ट गिवन काय दिलेलं आहे ते लिहून घेतलं, ट्रायंगल एबीसी ला. आता सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट एसी, बरोबर. तर टू फाइंड काय करायचं, ईडी पॅरलल बीसी. तर इन ट्रायंगल रे बीडी बायसेक्ट, आता ईडी काय आहे, हे बीडी काय आहे त्याला बायसेक्ट करतोय. म्हणजे हे काय होईल, ए बी अपॉन बी सी इक्वल्स टू ए डी अपॉन डी सी, अँगल बायसेक्टर थेरमने. हा होईल पहिला, बरोबर. आता दुसऱ्या याचं, इन ट्रायंगल ए बी सी मध्ये सी बायसेक्टर आहे कोणाचा, ए सी बी चा. तर मग काय होईल, ए सी अपॉन बी सी इक्वल्स टू ए ई अपॉन बी. म्हणजे अँगल बायसेक्टर थेरमचा आता इथपर्यंत संपत आलेले, तुम्हाला कळायला पाहिजे कसं कसं काय काय सांगतोय. तर हा काय झाला, सेकंड झाला बाय अँगल बायसेक्टर थेरम. आता थर्ड मध्ये काय, ए बी पॅरलल सेगमेंट ए सी गिवन दिलेलं आहे आपल्याला थर्ड. मग फ्रॉम फर्स्ट सेकंड थर्ड याच्यात कॉमन काय आलेलं आहे बघा, तर ए डी अपॉन डी सी. आणि इथे काय येतंय आपल्याला, तर याच्यावरून काय लिहायचं, ए ई अपॉन ई बी इक्वल्स टू ए डी अपॉन ए सी. तर व्यवस्थित लक्षात घ्यायचंय, बी सी आणि बी सी इथे पण पॅरलल आहेत बघा. तर याच्यात काय घ्यायचंय, ए ई अपॉन ई बी, ए ई अपॉन ई बी इज पॅरलल टू ए डी. काय घेतलं आपण, ए डी अपॉन डी सी. मग ए डी कशाने घेतलंय, कारण की ए बी इक्वल्स टू काय ए डी आहे. मग इथे काय घेतलं की ए डी अपॉन डी सी. कळालंय, या दोन साइड्स आपल्याला काय आलेल्या आहेत, पॅरलल आलेल्या आहेत. व्यवस्थित लक्षात घ्यायचं, इथे लक्षात घ्या, अँगल बायसेक्टर थेरम. मग ए सी बरोबर, ए सी अपॉन बी सी. हा, तर फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड, म्हणजे हे काय त्याला पॅरलल आहेत. तर मग सेगमेंट ए बी इज इक्वल्स टू सेगमेंट ए सी घेतलेले आहेत. तर मग हे दोन, हा रेशो ए ई अपॉन ई बी हे इथे घेतलं. मग इथे काय यायला पाहिजे, ए डी अपॉन डी सी. हा आणि इथे म्हणजे ए बी आणि ए सी काय आहेत, हा ए बी आणि हा ए सी काय आहेत, इथे सांगितलेलं आहे इक्वल आहेत. तर मग इथे हा असेल नाही तर इथे हा असेल तरी चालेल. आणि खालचे तर दोन इक्वल दिलेत, म्हणजे हे एल एच एस इक्वल आहेत. मग आर एच एस पण काय होईल, इक्वल होईल. त्याच्यामुळे की आता इथे काय सांगितलंय, ए ई अपॉन ई बी इज इक्वल टू ए डी अपॉन डी सी. आता जर हे दोन पॅरलल दोन रेशो इक्वल होत आहेत, तर मग ह्या दोन रेशो मध्ये जे लाईन्स फॉर्म होत आहेत त्या आपण कशा होईल, पॅरलल लाईन होईल. म्हणजे ईडी इज पॅरलल टू लाईन बीसी बाय कशाने, कन्व्हर्स बीपीटी थेरम, कन्व्हर्स बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. कळालं. आता हे झाले आपले 11 क्वेश्चन. आता इथेच आपला काय झालेला आहे, 1.2 हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.